बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे रोटेशनल डायनेमिक्स. ठीक आहे, रोटेशनल डायनेमिक मध्ये माझा हा कितवा व्हिडिओ चालू आहे? 9th वाला व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, म्हणजे अप टू जे काही व्हिडिओ झालेत माझे फर्स्ट पासून 8 पर्यंत ऑल झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे रोटेशनल डायनेमिक्सचे 8 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही पहिले ना का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे बघा, त्याच्यावर जॉईन करा. तिथून तुम्हाला रेग्युलर समजेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, आणि लिंक आहे या प्लेलिस्ट मध्ये, त्याची लिंक आहे. हे रोटेशनल डायनेमिक्सचे 8 जे काही व्हिडिओ झाले ते आहे. ओके, पण जे कोणी आता चॅनलवर नवीन असतील ना, पहिले त्यांनी नाही का प्रिव्हियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, पण आता सध्या जर तुम्ही नवीन असतील तर तुम्हाला जरासं सेटलमेंट व्हायला खूप वेळ लागेल. ठीक आहे, कारण तुम्हाला पहिले कन्सेप्ट माहित नाहीत ना, सो म्हणून तुम्हाला हे डायरेक्ट नाही समजणार. थोडं जरासा पेशन्स ठेवावा लागते. सो तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे काय आहे ते तुम्हाला काहीच माहित नाहीये. सो त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघावा लागेल. नाहीतर तुम्ही मला बोलणार की अरे हा काहीच समजत नाही म्हणून, परत तुम्ही मलाच दोष देणार. मग तसं बोलून काही चालणार नाही ना. पहिलं स्टार्टिंग पासून बघून सुद्धा जर समजत नसेल ना तर ते वेगळा गोष्ट आहे, म्हणजे तो वेगळा प्रश्न आहे. बरोबर का? मग त्यावेळेस तुम्ही मला बोलू शकता की नाही काही नाही समजलं म्हणून. ठीक आहे, सो सगळ्यांनी पहिलं स्टार्टिंग पासून बघा. ओके, चला स्टार्ट करतो. तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. चला लक्ष द्यायचं. सो बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरलल ऍक्सिस आपण काय शिकलोय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क पण शिकलोय. ठीक आहे, डिस्क मागचा जो काही व्हिडिओ होता तो डिस्कच्या बाबतीत होता. आपल्याला पॅरलल ऍक्सिस शिकायचंय, अजून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग शिकायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस शिकायचंय. ठीक आहे, पण थोडं 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 करत मी नाही का हा रोटेशनल डायनेमिक आरडी हा कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल. ठीक आहे, कारण मला मॅथ्स वर पण फोकस करावं लागतं ना, सो जरासा मला टाइम द्यावा लागेल. आणि तिथं इनडेफिनेट इंटिग्रेशन मी चालू केलेलं आहे, तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ. ठीक आहे, सो लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पॅरलल ऍक्सिस. सो तुम्हाला हे सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं. ठीक आहे, ते मी परत सांगत नाही बसणार. सो आता बघा, एक रिजिड बॉडी घेतोय मी. ठीक आहे, सो हा रिजिड जे काही बॉडी आहे हे नंबर्स ऑफ पार्टिकल्सनी बनले असतील. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकलचा मास जे आहे, प्रत्येक पार्टिकलचा जो काही मास आहे तो काय असणार आहे? दॅट इज स्मॉल पार्टिकलचा मास किती असणार आहे? दॅट इज डीएम असणार आहे. डीएम म्हणजे काय? एकदम स्मॉल पार्टिकल. ठीक आहे, सो बघा रिजिड जी काही बॉडी आहे ते स्मॉल पार्टिकलनी बनलेली आहे. ठीक आहे, सो आता बघा एक मी ऍक्सिस घेतो. ठीक आहे, म्हणजे एक रिजिड बॉडी, त्याला मी एक ऍक्सिस घेतो आणि हे जे काय ऍक्सिस आहे ते सेंटर ऑफ मास पासून पास करतोय. कुठून? एकदम ह्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून. ठीक आहे, समजा ह्याचं सेंटर आहे सी, सपोज ह्याचं सेंटर आहे, ह्या रिजिड बॉडीचं सेंटर आहे सपोज सी, तिथून मी एक ऍक्सिस पास करतोय. ठीक आहे, सो आता काय शिकतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता हे ऍक्सिस इथं. ठीक आहे, आता हेच ऍक्सिस इथं ठेवला, मग त्यावेळेस जर एखादा ऍक्सिस बाजूला असेल इथं किंवा ह्या साईडला, मग त्यावेळेस त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? ठीक आहे, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं काय असेल, काय येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, मग त्यावेळेस ह्याचं किती असणार मोमेंट ऑफ इनर्शिया ते काढायचं मला. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे माहिती पाहिजे की समजा एक पार्टिकल आहे आणि हे ऍक्सिस आहे. ठीक आहे, इथून बघा ह्याचा सपोज मास आहे डीएल, इथून तिथपर्यंत डिस्टन्स आहे. ओके, इथून तिथपर्यंत डिस्टन्स त्याचा सपोज मी आर कन्सिडर करतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात रे? हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात सांगा बघू. मोमेंट ऑफ इनर्शिया हे तुम्हाला माहिती पाहिजे. दॅट इज मास घेणार. ठीक आहे, मास इंटू डीएम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दिस ऍक्सिस, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता तुम्हाला दिसताना हे परपेंडिक्युलर दिसत नाहीये, पण समजा इथे रिजिड बॉडी अशी बाजूला. ठीक आहे, असा रिजिड बॉडी आहे आणि मध्ये एक पार्टिकल आहे. मग ह्या पार्टिकल पासून इथं डिस्टन्स सपोज बघा परपेंडिक्युलरच आहे ना. सो तुम्हाला आता दिसताना परपेंडिक्युलर नाही दिसत, पण परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, सो मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे ना, आर स्क्वेअर इंटू डीएम आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग आता नीट बघून घ्या. आता या कन्सेप्टवर येऊ आपण. ठीक आहे, वन बाय तुमचं क्लिअर करून टाकतो. आता बघा पॅरलल ऍक्सिसला तुम्हाला एवढं लिहिणं रिक्वायरमेंट आहे, म्हणजे तेवढं तुम्हाला लिहावंच लागेल. ठीक आहे, म्हणजे फक्त वरच्यावर सांगून काय फायदा नाहीये, तिथं लिहिलं पण पाहिजे ना, तरच तुम्हाला मार्क्स भेटणार ना. ठीक आहे, बघा आता काय लिहिणार? द ऑब्जेक्ट ऑफ मास एम, म्हणजे हे रिजिड बॉडी आहे,
ह्याचा सपोज मी मास मी एम कन्सिडर करतो, ठीक आहे, ह्याचा मास मी एम कन्सिडर करतो. सो पुढं MOP इज एनी ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. मग आता हे सेंटर ऑफ मास आहे आणि मी एक ऍक्सिस घेतोय, ठीक आहे, कुठून पास केलाय मी, O पासून पास केलाय, इथं O पासून. सो दॅट इज MOP. ओके, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, हे जे काय रिजिड बॉडी आहे हे असं रिव्हॉल्व होणार आहे, बरोबर ना, हे असं रिव्हॉल्व होणार आहे. मग त्यावेळेस ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, म्हणजे मला I0 काढायचं आहे. काय काढायचं आहे, सो वी हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू I0, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, अबाउट दॅट पॉइंट, ठीक आहे, म्हणजे ह्या ऍक्सिसचं रोटेशन म्हणजे नाही का त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा मला, मग ते किती असेल ते सांगायचंय, ठीक आहे. सो ऍक्सिस ACB इज अ पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, ऍक्सिस ACB पासिंग थ्रू, हे मी कट करतो, हे समजण्यासाठी सांगितले. ऍक्सिस ACB passing through the center of mass C, passing through the center of mass C of the object parallel to the axis MOP. म्हणजे दुसरा ऍक्सिस मी घेतलाय, ठीक आहे, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणजे ह्या रिजिड बॉडीच्या मधून पास केलंय मी, ठीक आहे. सो हे ऍक्सिस आणि हे ऍक्सिस काय ठेवायचं आपल्याला, दॅट इज हे पॅरलल ठेवायचं. काय ठेवायचं, पॅरलल, म्हणजे दुसरा ऍक्सिस घेताना पॅरललच घ्यावं लागेल, ठीक आहे. सो ह्याच्यातला डिस्टन्स सपोज मी H कन्सिडर करतो, सपोज मी ह्यांच्यातला डिस्टन्स H कन्सिडर करतो, ठीक आहे. सो आता पॅरलल टू द ऍक्सिस MOP, ठीक आहे, झालं. कन्सिडर अ मास इलेमेंट DM. आता इथून डेरिव्हेशन चालू झाला, डेरिव्हेशन करताना व्यवस्थित लक्ष द्या. थांबा, मला टाइम बघू दे की झालाय. सो 7 मिनिट झाले बघा. कन्सिडर अ मास इलेमेंट DM लोकेटेड ऍट पॉइंट D. सपोज इथे मी एक मास घेतो, ठीक आहे, ह्या रिजिड बॉडीचा एकदम स्मॉल पार्टिकल घेतोय, दॅट इज त्याचा मास असणार ऍट पॉइंट किती दिलाय, ऍट पॉइंट विच पॉइंट, D पॉइंट, ठीक आहे. सपोज मी ह्याचा मास सपोज DM घेतो, ठीक आहे. सो मग मी काय करतो बघा, नीट लक्ष द्या. आता ही लाईन मी एक्सटेंड करतो, ठीक आहे. एक मिनिट, हे पहिलं C बाजू देतो, पहिलं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, लवकर सांगतो, कारण माझा 8 मिनिटानंतर व्हिडिओ स्टॉप होतो, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. चला काढा पटकन स्क्रीनशॉट, मला हे रब करायचं. आता लक्ष द्या व्यवस्थित. सो इथं काय घेतलं मी, ऍट पॉइंट D ला मी काय घेतलेलं आहे, एक सपोज मास घेतलेला आहे, ठीक आहे, एक पार्टिकल घेतलंय, त्याचं वेट जे आहे, त्याचं जे काही मास आहे ते DM कन्सिडर केलंय, मास हा DM कन्सिडर केलंय. सो आता बघा, ह्या ऍक्सिस पासून ह्याचं आपल्याला काय काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, ठीक आहे. हे आपण लगेच सांगू शकतो. ह्या ऍक्सिस पासून बघा, ह्या सेंटर ऑफ मास पासून मला ह्याचं काय काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय, फक्त एका पार्टिकलचं. मग कसं काढू शकतो मी, मास इंटू काय असतं, सपोज मी ह्याचं रेडियस घेतो, RC घेतो, ठीक आहे, ह्याचं रेडियस मी सपोज RC कन्सिडर करतो. बघा सगळंच मी ह्याच्यामध्ये मेन्शन करतो, व्यवस्थित लक्ष द्या. ह्याचं जे काय रेडियस आहे, ह्याचा काय डिस्टन्स आहे, रेडियस नाही, ह्याचं काय जे काही डिस्टन्स आहे, सपोज मी तिथे काय कन्सिडर करतो, RC कन्सिडर करतो, कारण हे सेंटर ऑफ मास आहे. सो डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम सेंटर ऑफ मास, ठीक आहे. आता ही लाईन मी एक्सटेंड करतो, बघा ही लाईन एक्सटेंड करतो, ठीक आहे, ही लाईन एक्सटेंड करतो. सो एक एक पॉइंट जर असं समजून घ्या. ह्याचं जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर मी काय करणार, ह्याचं जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर मी असं लिहिणार ना, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास. सो दॅट इज काय ना, DM मास इंटू स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, सो दॅट इज RC चा स्क्वेअर. हे असं आहे ना, हे माहिती तुम्हाला. पण एक एक ट्रायंगल मी यूज करतो. ह्याचं डिस्टन्स सपोज मी RC घेतलाय. आता ही लाईन पण एक्सटेंड करतो, कारण मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुणाचं काढायचंय, अबाउट दिस ऍक्सिस MOP. मला ह्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. मला ह्याचं काढायचंय का, त्याचं नाही काढायचं, मला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ I0 चं काढायचं, I0 चं काढायचंय, ठीक आहे. मग कसं काढणार बघा. सो नाव इन ट्रायंगल विच ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेताय, सपोज इथं O दिलाय, इथं सपोज मी इथं P देऊ, सपोज P देतो, इथं सपोज मी Z देतो, इथं सपोज मी काय देऊ, इथं काय नाही येणार, ठीक आहे. सो बघा आता नीट लक्ष द्या. इन ट्रायंगल OZD, त्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल OZD
झेड डी मध्ये नीट लक्ष द्या. बघा ह्या ऍक्सिस आणि ही ऍक्सिस, ही ऍक्सिस आणि ही ऍक्सिस पॅरलल आहे. त्यांच्यातला डिस्टन्स तर चेंज नाही होणार, मान्य तुम्हाला. ह्यांच्यातला डिस्टन्स तर चेंज नाही होणार. सो इथं फिक्स डिस्टन्स असणार, दॅट इज एच असणार. बघा ओपीचं जे काही डिस्टन्स आहे ते एच असणार. ठीक आहे. सो आता सी झेडचं डिस्टन्स किती आहे? सी झेडचं इथं दिलंय का तुम्हाला? काय नाही दिलं. अरे इथं पी नाही घेता येणार, कारण इथं मी सी ऑलरेडी घेतलं ना. ठीक आहे. काही काही असे कन्सेप्ट आहेत तुम्हाला असं समजून घ्यावं लागेल ना. ठीक आहे. बघा सी झेडचं डिस्टन्स सपोज मी एक्स घेऊ, सपोज मी कन्सिडर करतो एक्स. ठीक आहे. सो बघा इन ट्रायंगल ओ झेड डी, इन ट्रायंगल ओ झेड डी त्याच्यामध्ये राईट अँगल म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करा. बघा इथे 90 डिग्री बरोबर, मग पायथागोरस थिअरम यूज करा. सो ओ झेड डी मध्ये बघा 90च्या अपोजिट ही साइड आहे. सो ओडीचा स्क्वेअर हा डी आहे, इथे येणार ओडीचा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर बरोबर ना. रिमेनिंग टू साइड कोणतं? दॅट इज ओझेडचा स्क्वेअर प्लस झेडडीचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा कन्सेप्ट स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा, नाही तर तुम्ही बोलणार अरे हे दुसरं शिकवतात, हे पुस्तकामधलं नाही दुसरंच काहीतरी शिकवतात. तसं नाही, कन्सेप्ट तेच आहे तसंच शिकवणार. ओके. सो आता मग मला सांगा ओडी किती आहे? हे ओडी माहिती आहे तुम्हाला? नाही. मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. ह्याचं जे काही डिस्टन्स आहे, ह्याचं डिस्टन्स सपोज मी आर ओ कन्सिडर करतो. ह्याचे जे काही डिस्टन्स आहे काय कन्सिडर केलं मी? आर ओ कन्सिडर केलं, आर नॉर. ठीक आहे. सो डिस्टन्स फ्रॉम दिस ऍक्सिस दॅट इज एम ओ पी. ओके. ह्याचं डिस्टन्स R0. मग इथं काय येणार? R0चा स्क्वेअर इक्वल टू ओझेड. बघा ओझेड किती पार्ट मध्ये डिवाइडेड आहे? ओझेड सांगा बघू. ओझेड 2 पार्ट मध्ये डिवाइडेड. विच वन? दॅट इज ओसी. ओसीचं डिस्टन्स किती आहे? एच कन्सिडर केलं प्लस इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे? एक्स. सपोज मी एक्स कन्सिडर केलं. ठीक आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ठीक आहे. ओझेड जे आहे ते 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे बरोबर. एच आणि एक्स लिहिलं आणि ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड डी किती आहे? झेड डी त्याचा स्क्वेअर. इथे ना झेड डी चा स्क्वेअर. आता नीट समजून घ्या. हे आता ब्रॅकेट ओपन करावं लागेल आपल्याला. आर नॉटचा स्क्वेअर इक्वल टू एच चा स्क्वेअर. हे ब्रॅकेट ओपन करता येईल ना तुम्हाला? एच चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एच एक्स, ब्रॅकेट तर ओपन करता येईल तुम्हाला, प्लस एक्स चा स्क्वेअर. ओके. प्लस झेड डी चा स्क्वेअर. आता नीट बघा. एच स्क्वेअर प्लस 2hx. हे बघा, हे कन्सेप्ट बघा. एक्स स्क्वेअर कुठे? एक्स स्क्वेअर बघा, हे एक्स स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर बरोबर. हे याचा स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर म्हणजे ह्या डिस्टन्स, ह्या लाईनीचा स्क्वेअर, ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे पायथागोरस थेरम आपला विन करेल. काय असतं ह्याचं? बघा इन ट्रायंगल सी झेड डी मध्ये ह्याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केला तर इक्वल टू कोणाच्या स्क्वेअर इतका येणार? दॅट इज सीडीच्या स्क्वेअर इतका येणार ना. पायथागोरस जर थेरम यूज केला तर, पायथागोरस थेरम यूज केला वर. ठीक आहे. सी झेडचा स्क्वेअर प्लस झेडडीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू विच व्हॅल्यू? दॅट इज सीडीचा स्क्वेअर. ठीक आहे. मग मी तिथे लिहिताना सीडीचा स्क्वेअर लिहिणार म्हणजे मी ह्याचं व्हॅल्यू ह्याच्या जागी प्लस सीडीचा स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे. हे कन्सेप्ट समजून घ्या. इथं पायथागोरस थेरम यूज केला, ह्याच्या जागी सीडीचा स्क्वेअर लिहिला. ठीक आहे. टाइम बघू तुम्हाला 28. ओके चालेल. ठीक आहे. होऊन लगेच पटकन. सो आता इथं आर नॉटचा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस 2hx प्लस सीडीची व्हॅल्यू किती रे? सीडी इज नथिंग बट व्हॉट? त्याचा डिस्टन्स किती आहे? आरसी. सो इथे आरसीचा स्क्वेअर. ठीक आहे. चला काढा पटकन. हे सीडी ना, सीडीचा डिस्टन्स आरसी घेतलाय मी. ठीक आहे. डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ मास. ठीक आहे. सो आरसीचा स्क्वेअर. चला काढा पटकन स्क्रीनशॉट, नंतर सांगतो काय करायचं. सो आता नेक्स्ट बघा काय करायचंय. इथं काय करणार आपल्याला? हे इक्वेशन भेटलं. आता ह्याला काय करणार मी? डीएम नी मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. कारण बघा ना, डीएम जर मी मल्टिप्लाय करत असेल तर मला प्रत्येक पार्टिकलचं काढावं लागेल ना. मग त्यावेळेस मी इंटिग्रेशन घेणार. ठीक आहे. म्हणजे मला होल बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया माहित होईल. समजते का? अबाउट विच ऍक्सिस
अबाउट दिस ऍक्सिस. ठीक आहे. सो बघा आता काय करणार, दिस वर कशाला मल्टिप्लाय करणार मी, ह्या इक्वेशनला डीएम नी मल्टिप्लाय करणार. सो मग इथे डीएम नी मल्टिप्लाय करतो, आर नॉट स्क्वेअर डीएम इक्वल टू, ह्याला पण कशाने मल्टिप्लाय करणार, एच स्क्वेअर डीएम प्लस ट्वाइस ऑफ एच एक्स डीएम प्लस, आता इथं जागा तर नाही आहे तर मला तसं असं हे रफच करायचंय, तसं मला तुम्हाला अजून एक कन्सेप्ट समजून सांगायचंय. ठीक आहे. मग मला हे रफच करावं लागेल तसं असं, प्लस आरसीचा स्क्वेअर डीएम. आता बघा नीट लक्ष द्या, डीएम नी मल्टिप्लाय केलं. आता हे इक्वेशन 1 मिनिटासाठी 2-3 मिनिटासाठी हे इक्वेशन बाजूला ठेवा. ठीक आहे. आता फक्त कन्सेप्टच्या बाबतीत विचार करा. कन्सेप्टच्या बाबतीत तुम्हाला काय सांगितलं, जर एखाद्या ऍक्सिसचा जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, एखाद्या ऍक्सिसचा, तर मला ऑल रिजिड बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल अबाउट दिस ऍक्सिस. ठीक आहे. डिफरंट ऍक्सिसचा काय काढावं लागेल, मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला काय माहितीये बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. विच ऍक्सिस, बघा इथे ए सी बी लिहिलं तुम्ही, बरोबर ना, ए सी बी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास, त्याचं काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ, कारण मला होल बॉडीचं काढायचं ना, होल बॉडीचं काढायचंय. मग मी काय करणार, मास इंटू डिस्टन्स, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ मास, दॅट इज आरसीचा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हे इंटिग्रेशन डीएम इंटू आरसीचा स्क्वेअर म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, व्हॅल्यू काय येणार आहे, दॅट इज आयसीएम येणार आहे. काय येणार आहे, आयसीएम, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास. ठीक आहे. हे कॉन्सेप्ट समजून घ्या, हे मेन आहे. सो आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, अबाउट विच ऍक्सिस, एमओपी असं लिहिलं होतं. मग काय येणार याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, इंटिग्रेशन ऑफ काय येणार, इंटिग्रेशन ऑफ डीएम, बघा नीट लक्ष द्या, डीएम इंटू स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, सो दॅट इज आर नॉट त्याचा स्क्वेअर. बरोबर ना. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण तर असंच काढतो. मग मला आता होल बॉडीचं काढायचंय. मग मी काय करणार, वी हॅव टू टेक इंटिग्रेशन. हे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट झालं. ठीक आहे. हे कन्सेप्ट ह्याला वाटलं तर बॉक्स करून लिहिलं तरी चालेल, मार्क्स तुमचे जाणार नाही तरी. ठीक आहे. आता हे रफ करतो. आता बघा, आता कन्सेप्ट काय आहे हे समजून घ्या. सो आता काय करणार, इक्वेशन वनला मी इंटिग्रेट घेणार. ठीक आहे. हे एक्स्ट्रा सांगितलं तुम्हाला. सो आता टेक इक्वेशन वन टेकिंग इंटिग्रेशन. सो टेकिंग इंटिग्रेशन घ्या. सो टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड ऑन बोथ साइड. सो वी हैव टू टेक इंटिग्रेशन r0, एक मिनिट हा, r0 dm, हे r0 चा स्क्वेअर, बरोबर, हे स्क्वेअर आहे, इक्वल टू इथं इंटिग्रेशन h स्क्वेअर dm. ओके. कन्सेप्ट बघा, खूप मोठे कन्सेप्ट आहे. dm प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ h x dm, बरोबर, प्लस इंटिग्रेशन ऑफ rc चा स्क्वेअर dm. ओके. ते दिसतंय का, बघू दे मला. हा, दिसतंय ते तुम्हाला. आता काय करणार बघा. सो इथं बघा, हे म्हणजे काय, हे म्हणजे बघा तुम्हाला काय दिसतंय, dm इंटू r0 स्क्वेअर. बघा इथं आता सांगितलं ना, अबाउट दॅट ऍक्सिस. मग अशा कंडिशनला मी काय लिहिणार, आय नॉट लिहिणार. सो मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस पाहिजे ना, आय नॉट चीच व्हॅल्यू काढायची. तुम्ही एकदम स्टार्टिंगला बोलले आता. ठीक आहे. सो मी इथे लिहिणार आय नॉट इक्वल टू, सो इंटिग्रेशन ऑफ, आता एच स्क्वेअर आहे बघा, इथं असे दोन पॅरलल ऍक्सिस होते, बरोबर, इथं डिस्टन्स एच होतं. हे एच चेंज होणार आहे का रे, बघा. मी जर इथे घेतला पॉइंट, इथे घेतला डीएम, किंवा डीएम इथे घेतला, हे ऍक्सिस फिक्स आहे. हे ऍक्सिस फिक्स आहे म्हणजे ह्यांच्यातलं डिस्टन्स फिक्स आहे, म्हणजे हे कॉन्स्टंट डिस्टन्स आहे. काय बोललो मी,
डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, मग मी h² हे कॉन्स्टंट टर्म मी बाहेर काढणार. इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट टर्म येतो हे लक्षात ठेवा. साइड बाय साइड मी इंटिग्रेशन शिकवतोय, तिथं मी तुम्हाला तेच सांगतोय. ठीक आहे, सो हे बाहेर येणार. सो h² इंटिग्रेशन ऑफ dm प्लस 2h, 2 कॉन्स्टंट, h पण कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ x dm. आता पण हा x बघा, इथं पुढे x होता ना, हे असं केलेलं आपण, हे असं केलेलं बघा, हे x चेंज होणार. सो x चेंजेस केला. सो आता प्लस नीट बघा rc² dm. सो इंटिग्रेशन ऑफ dm rc² अबाउट दिस ऍक्सिस. बघा ना, सेंटर ऑफ मास काय येणार ICM, इथे येणार ICM. ठीक आहे, ह्याच्या जागी हे लिहिणार. दॅट्स इट. ओके, समजते का? चला काढा स्क्रीनशॉट. आता मला अजून एक डायग्राम काढावं लागेल. आता हे कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगावं लागेल, तरच तुम्ही बोलणार अरे हा बरोबर शिकवलंय म्हणून. नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू जर मी 0 सांगितली ना, तुम्ही बोलणार 0 कुठे आली, बोलणार ना तुम्ही. कारण काही काही जण आत्ताच न्यू अटॅचमेंट आहे, म्हणजे आत्ताच जॉईन झाले असतील काही काही न्यू. तुम्ही बोलणार ह्याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट 0 कसं काय लिहिली? इंटिग्रेशन ऑफ x ची व्हॅल्यू तर x²/2 येतं, पण तुम्ही त्याची व्हॅल्यू 0 का लिहिली? पण विथ रिस्पेक्ट टू dm आहे, हे पण लक्षात राहू दे. सो आता बघा I नॉट, थांबा खाली दिसतंय का बघू? हा दिसतंय, खाली जागा आहे h². हा इंटिग्रेशन ऑफ बघा d आणि इंटिग्रेशन कॅन्सल. सो इंटिग्रेशन dm, प्रत्येक पार्टिकलचं जर मी ऍड केलं इंटिग्रेशन घेऊन, प्रत्येक पार्टिकलचं मी ऍड केलं तर मला होल मास भेटेल ना, पूर्ण बॉडीचा मास भेटेल मला, बरोबर का? सो मग इथे येणार फक्त m येणार, म्हणजे mh². ठीक आहे, प्लस 2h इंटिग्रेशन ऑफ x dm प्लस ICM. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, मग सांगतो काय करायचं. ओके, सेंटर ऑफ मास तुम्हाला सांगतो. आता सेंटर ऑफ मास माझा कुठं आहे ती तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सो बघा मला ह्याची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ x dm ची व्हॅल्यू मला, मी म्हणतोय की 0 आहे. आता कशावरून 0 आहे हे कन्सेप्ट बघा, जर तुम्हाला समजला असतील तर तुम्ही समजून घ्या, जर नाही समजला असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता इंटिग्रेशन ऑफ x dm = 0. ठीक आहे, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो की नाही का त्याची व्हॅल्यू 0 असते म्हणून. ठीक आहे, जस्ट ट्राय तरी करतो मी तुम्हाला सांगण्याचं. पण याचा कन्सेप्ट जे आहे ना, ऍक्च्युली हे प्रॅक्टिकली म्हणजे कसं सांगणं खूप अवघड आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट समोर बघून सुद्धा कळणं ही सुद्धा गोष्ट लय अवघड आहे. ठीक आहे, तरी मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो. ठीक आहे, लक्ष द्या तुम्ही. सो बघा आता ऍक्सिस आहे. ठीक आहे, मे बी y ऍक्सिस, x ऍक्सिस, z ऍक्सिस असतात. ठीक आहे, सो बघा आता ह्याच्यामध्ये काय असणार, सेंटर ऑफ मास असणार. सो सेंटर ऑफ मास जर मला एखाद्या म्हणजे रिजिड बॉडी अशी आहे. ठीक आहे, हे रिजिड बॉडी आहे, हे मी पहिले एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सो ही रिजिड बॉडी आणि त्याचे नंबर ऑफ काय असणार आहे, dm1 स्मॉल पार्टिकल, दॅट इज m1, m2, m3. ठीक आहे, नंबर ऑफ मासेस असणार अप टू mn. हा अशा. आता इथं रिजिड बॉडी मी काढू शकतो, पण नाव दिले गडबड दिसेल. ठीक आहे, त्याचा मास आहे m1, m2, m3, mn. तुम्ही बोलणार आहे हे मास नाही, याला कुठे काय, रिजिड बॉडी आहे अशी. ठीक आहे, अशी आहे. मग त्याचे मासेस m1, m2, m3 अप टू mn पर्यंत आहे. आणि त्या रिजिड बॉडीचं सेंटर ऑफ मास, त्या रिजिड बॉडीचं सेंटर ऑफ मास सपोज इथं आहे. ठीक आहे, ह्याचं सेंटर ऑफ मास इथं आहे. ह्याचं डिस्टन्स m1 चं डिस्टन्स सपोज r1 आहे. ठीक आहे, ह्याचं डिस्टन्स सपोज mn चं डिस्टन्स सपोज rn आहे. ठीक आहे, ह्याचं डिस्टन्स सपोज r3 आहे. ठीक आहे, नंबर ऑफ मासेस आहे आणि त्याचं डिस्टन्स r1, r2, r3 अप टू rn पर्यंत आहे. ठीक आहे, पण माझं सेंटर ऑफ मास कुठे सध्या इकडे. हा, आणि माझं कोऑर्डिनेट ऍक्सिस कुठे आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस बघा इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग आता ह्याचं सेंटर ऑफ मास काय असणार. ठीक आहे, ह्याचं सेंटर ऑफ मास कसा काढणार आपण, ह्याचं सपोज डिस्टन्स मी rc पकडतो, ह्याचं सेंटर ऑफ मास कसं असणार. सो बघा आता कसं काढणार. सो rc = सो हे काय आहे, हे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. आणि डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन, डिस्क्रीट म्हणजे असे पसरलेले मासेस, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं सेंटर ऑफ मास डिफरंट येणार आहे. आणि कंटिन्युअस मासचं जे काही सेंटर ऑफ मास आहे ते डिफरंट येणार आहे. ठीक आहे, पण आपली बॉडी कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, म्हणजे तेवढ्या एरियाला तेवढे मास फिक्स झालेले आहेत, ठरलेले आहेत तेवढे.
ठीक आहे, म्हणजे त्याला म्हणतात कंटिन्युअस. ओके, तेवढ्या एरियामध्ये तेवढे मास अक्युम्युलेटेड झालेलं आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, सो बघा ह्याचं जर मला सेंटर ऑफ मास काढायचं असेल ह्या बॉडीचं, ठीक आहे, डिस्टन्स काय आरसी इक्वल टू कसं काढतो आपण m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 m3 r3 प्लस डॉट 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 प्लस mn rn डिवाइड बाय प्रत्येका मासची आपण काय करणार ऍडिशन करणार म्हणजेच आपल्याला सेंटर ऑफ मास भेटणार. ठीक आहे, जेवढे मासेस आहेत तेवढेच आपण होल डिवाइड बाय करणार. सो दॅट इज m1 प्लस m2 प्लस m3 प्लस डॉट 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 प्लस mn. ठीक आहे, म्हणजे अशी पूर्ण बॉडी पूर्ण रिजिड बॉडी. सो त्या बॉडीचा रिजिड बॉडीचा मास किती असणार, त्या रिजिड बॉडीचा आपण मास काय कन्सिडर केला m कन्सिडर केला होता. सो टोटल मास म्हणजेच पूर्ण रिजिड बॉडी. ठीक आहे, म्हणजे मी ह्याच्या जागी m लिहू शकतो, बरोबर ना. सो आता हे m डिवाइड आहे, सो तिकडे गेला का ना मल्टिप्लाय होणार, इथे गेला मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, सो आता बघा नीट समजून घ्या, हे कन्सेप्ट बघा नीट लक्ष द्या. सो आता माझ्या इथून स्टार्ट आहे. सो आता मी ऍक्सिस इकडे घेतला होता, कुठे घेतला होता, सेंटर ऑफ मासवर घेतला होता का, नव्हता घेतला. आता माझा जो काय ऍक्सिस आहे, आता माझा ऍक्सिसच नीट बघा, माझा ऍक्सिसच ह्या सेंटर ऑफ मासवर आहे. समजून घ्या, माझा ऍक्सिसच कुठं आहे, माझा ऍक्सिसच हे जे काय ऍक्सिस आहे तो ऍक्सिसच माझा सेंटर ऑफ मासवर आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे जे काय ऍक्सिस आहे हे सेंटर ऑफ मासवर आहे. कुठं आहे, सेंटर ऑफ मासवर आहे. म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय असणार, ह्याचे कोऑर्डिनेट 0,0,0 असणार. सो ह्याचे कोऑर्डिनेट 0 असतील तर एक्सचं डिस्टन्स 0 असणार, वायचं डिस्टन्स 0 असणार आणि झेडचं डिस्टन्स पण 0 असणार. समजतंय का, हे माझे जे काय कोऑर्डिनेट ऍक्सिस जे आहे, आपण एक ऍक्सिस घेतला बघा, हा ऍक्सिस हाच आपण सेंटर ऑफ मास म्हणून कन्सिडर करत होतो. हाच आपण काय कन्सिडर करत होतो, सेंटर ऑफ मास. मग त्याची रेडियस किती असणार, रेडियस असेल का त्याची, हेच ऍक्सिस त्याच्यावर आहे, कोणावर, सेंटर ऑफ मासवर. एक मिनिट टाइम किती मला आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस हे जे काय कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत हेच सेंटर ऑफ मासवर आहे. मग माझं जे काय डिस्टन्स आहे आरचं, ती आरची व्हॅल्यू 0 असणार. सो आरची व्हॅल्यू 0 म्हणजे आरसी ची व्हॅल्यू पण 0, बरोबर ना. मग ह्याची आरसी ची व्हॅल्यू जी आहे ती 0 असणार. सो हे 0. ओके, सो हे पूर्ण काय होणार, हे बघा हे टोटल 0 होणार. म्हणजेच काय, ह्यांची समेशन म्हणजे असं समेशन आर किंवा आय इज रनिंग फ्रॉम 1 to n, ह्याला मी असं लिहू शकतो का MI RI. ओके, दॅट इज इक्वल टू 0. म्हणजेच सगळ्या मासचं जे काय सेंटर ऑफ मास जे काय व्हॅल्यू आली तर 0 आली, मग ह्यांचं समेशन MI RI ची व्हॅल्यू काय ना 0. म्हणजेच काय, नीट बघा, इंटिग्रेशन ऑफ MI RI ऑल्सो इक्वल टू 0. हे कन्सेप्ट समजून घ्या. याच्यामुळं इंटिग्रेशन ऑफ MI RI इक्वल टू 0 येतो. ठीक आहे, म्हणजेच काय, हे बघा MI RI ची व्हॅल्यू टोटल ह्याचं काय व्हॅल्यू आहे. सो डिस्टन्सच काय नाही ना, सो माझं ऍक्सिसच सेंटर ऑफ मासवर आहे, ऍक्सिसच सेंटर ऑफ मासवर आहे. इथं असताना कसं होतं, डिस्टन्स भेटत होतं मला. सो आता माझं ऍक्सिसच सेंटर ऑफ मासवर आहे, मग मला डिस्टन्स काहीच भेटत नाही. सो ह्याची व्हॅल्यू MI RI मुळे, ह्या डिस्टन्स मुळे माझी व्हॅल्यू 0 येते. सो सिंपल, सो एक्स हे डिस्टन्स आहे, सो माझं ऍक्सिसच सेंटर ऑफ मासवर आहे. सो दॅट इज इक्वल टू 0 येतो. ठीक आहे, टाइम बघू दे मला. सो 55 सेकंड लवकर होऊन जाईल, 55 सेकंड लवकर होऊन जाईल माझं. सो बघा, मग हे काय लिहिणार मी, नाव वी हॅव टू टेक इंटिग्रेशन ऑफ एक्स dm इज इक्वल टू 0. सो मग मी लिहिताना कसं लिहिणार, I0 इक्वल टू पहिले ICM लिहितो प्लस दिस व्हॅल्यू mh². ठीक आहे, चला, म्हणजे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरलल ऍक्सिस व्हॅल्यू येतं, हे येतं. ठीक आहे, ICM प्लस mh². काढा स्क्रीनशॉट. चला, आता ह्याच्यानंतर मी 2 कन्सेप्ट घेईन. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. ते 2 कन्सेप्ट झाले ना, नेक्स्ट व्हिडिओला घेईन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. ठीक आहे, अबाउट 28 मिनिट या 29 मिनिटचा झालेला आहे.
ठीक आहे. जास्त जर मी मोठा व्हिडिओ बनवला तर मुलं बघत नाही, सो म्हणून मी थोडे थोडे व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस तेवढा करतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम घ्यायचा आहे की नाही हे तुम्ही सांगा. नसेल घ्यायचं असेल तर मी नेक्स्ट कन्सेप्ट शिकवतो. नेक्स्ट चॅप्टर कोणता घेऊ ते तुम्ही सांगा. ठीक आहे. सो एका व्हिडिओमध्ये माझं रोटेशनल डायनॅमिक कम्प्लीट होईल. जर तुम्ही मला प्रॉब्लेम घ्यायला सांगितलं तर मी प्रॉब्लेम पण घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये वेळ जाईल. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय बोला. जसं ग्रुप सांगणार तसं मी ऐकेन. ठीक आहे. सो त्याच्यानंतर ना इंटिग्रेशनचं पण लेक्चर असेल. ठीक आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन पण बघा, स्टार्टिंगचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. आता तसं वन बाय सगळं मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे. चला तोपर्यंत